चला करूया आपण मॅचला सुरुवात. या ठिकाणी टायमर लावला गेला आहे. 11 वाजून 20 मिनिटं झाले आहेत आणि 25 मिनिटात ही 5 षटकं पूर्ण करायचे आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या उंबारली संघाला. पॉवर प्लेचं एकमेव षटक 11-20. पहिले षटक गोलंदाज सिनियर प्रेम भोयर. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला आणि फलंदाजाला व्यवस्थित पद्धतीने चेंडू खेळता आला नाही आणि त्या दरम्यान मात्र पहिला चेंडू येतोय डॉट. चांगली सुरुवात षटकाची. आता मात्र संधी आणि संधीचं केलं गेलं सोनं आणि पहिला दे धक्का टीम हटाडीला. फलंदाज बाद. बघा या ठिकाणी पहिला धक्का, एक मोठा धक्का दिला गेलाय सिनियर प्रेमच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी आयला. पॉवर प्लेचं षटक महत्त्वपूर्ण जबाबदारी कर्णधाराने दिलेली जबाबदारी मात्र व्यवस्थितपणे 2 चेंडू नंतर तरी पार पाडताना दिसतोय उंबारली संघाचा हा गोलंदाज. आपण पाहतो गेले कित्येक वर्षे या उंबारली संघाची भिस्त ज्याच्यावर आहे तो मात्र सिनियर प्रेम भोईर गोलंदाजी करताना आपण पाहतो. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर नेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा फटका फसलाय की काय हो. 2 क्षेत्ररक्षक. अरे वा, व्हेरी गुड कॅच. बॅक टू बॅक दुसरा दे धक्का. म्हाताडी टीमला फलंदाज बाद. तर बघा पॉवर प्लेचं एक हे षटक आपण पाहतो. 5 षटकांच्या मॅचमध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला. काय रनिंग कॅच घेतली त्याने आणि प्रेम भोईरला मात्र या पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 2 सफलता प्राप्त. बंधूंनो, मी नेहमीच सांगत असतो की आपलं या क्षेत्ररक्षण जर उच्च दर्जाचं असलं तर मात्र नक्कीच गोलंदाजाला त्याचा फायदा होतो. तोच फायदा होताना आपण उंबारले संघाला पाहिला. ज्या पद्धतीने एक रनिंग कॅच 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजे. तर बघा उंबारली संघाच्या कर्णधाराला सुद्धा मी सूचित करतो की 4 षटकं आपली 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. नाही तर 5व्या ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपण पाहतो. नाही तर 5व्या ओव्हरला एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. 20 मिनिटात जर 4 षटकं पूर्ण झाली नाहीत तर 5व्या ओव्हरला मला वाटतं एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आत घेतला जाईल. याची दक्षता घ्यायची आहे उंबारली संघाने. अजून तरी धावफलक कोराच वाटत होता परंतु आता मात्र या चौकाराने दिलासा नक्कीच दिला जाईल. चेंडू सीमापार धावाच्या चौकार. बंधू 4 चेंडू आपण पाहिला होता. धावफलक कोरा पाहिला होता. तदनंतर मात्र जसा फलंदाजीसाठी मैदाना विकी आला पुन्हा एकदा मोठा फटका ब्लास्ट स्क्वेअर लेगच्या वरून. बिग 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 षटकार.
पाहिलं 4 चेंडूंचा विचार करायचा झाला बंधूंनो तर 4 चेंडू आपण पाहिले प्रेमच्या नावावर होते. तदनंतर मात्र जसा फलंदाजीसाठी इनेट नंबर 4थ्या क्रमांकावर विके आला, एक चेंडू डॉट जरूर खेळला, परंतु 5व्या आणि 6व्या चेंडूवर मात्र ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं दसका दम, तो मात्र दसका दम दाखवत असताना जो 4 चेंडू धावफलक कोरा होता तो मात्र स्वेर चेंडू. या ठिकाणी पंच आम्हाला इशारा करताना श्रीनाथ पाटील एक अनुभवी पंच बघा, नागावगावचे गेले कित्येक वर्ष नागावगावचं नेतृत्व केल्यानंतर आता मात्र जास्तीत जास्त श्रीनाथ पाटील यांना पण पंचांच्या भूमिकेत आणि 40+ संघाच्या माध्यमातून खेळताना इनसाइड आउटचा एक देखना फटका, चेंडू सीमा पार, धाबा 4, चौकार. चेंडूमध्ये धावांचा आपण दुष्काळ पाहिला होता. स्ट्रॉंग अपील मैदानाच्या आतमध्ये पंचांवर कुठलाच त्याचा इम्पॅक्ट नाही आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू पूर्ण करताना आपण पाहतो दुसऱ्या षटकात गोलंदाज आलाय यश पाटील. धावांचा वेग वाढावा लागेल बंधू. संपूर्ण खेळपट्टीचा विचार करायचा झाला तर फलंदाजीसाठी ही अनुकूल असलेली खेळपट्टी. आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्यामधून चेंडू फरार, सीमा पार, चौकार. आणि सिक्सर देख काय फटका, चेंडू सीमा पार, बिग 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 षटकार. पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू. यश पाटीलचा खोलवर टप्प्याचा सुरेख चेंडू आपण पाहिला. पंच लगेचच आम्हाला श्रीनाथ पाटील इशारा करताना दुसरे षटक बंधून या ठिकाणी संपन्न झालंय आणि 2 षटकाच्या या पॉवर प्ले मध्ये धावा दमळल्या गेल्यात. टॉस हारल्यानंतर 25 धावा धाव पलकावर आपण पाहतो या ठिकाणी. थँक्यू. तर बघा आपण या ठिकाणी पाहिला 2 षटकांचा खेळ. 2 षटकात प्रथम फलंदाजी करताना म्हातारडी टीमने बनवल्या गेल्या त्या धावा 25. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय ज्या प्रेम भोईरने, सिनियर प्रेम भोईरने जे पहिलं षटक फेकलं होतं तोच मात्र या ठिकाणी थर्ड ओव्हर अर्थात वैयक्तिक दुसऱ्या षटकात आलाय. स्वतःचं दुसरं आणि सांघिक 3रे षटक घेऊन प्रेम भोईर
आडव्या बॅटने या ठिकाणी खेळून काढलं. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी डीप रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं. फक्त सिंगल सिंगल नक्कीच बंधूंनो धावफलक पुढे जाईल. धावफलक आपण पाहतो 25 आकड्यावर. ज्या पद्धतीने तिने पहिल्या षटकात अडखळताना सुरुवात झाली होती तदनंतर मात्र आता मात्र इनसाइड आउटचा हा फटका आपण पाहतो. चेंडू सीमारेषा पार करणार का? हो, चेंडू सीमा पार. धावा 4 चौकार. थँक्यू डीजे. तर बघा विकी जसा बॅटिंग एंडवर आला तसा मात्र धावांचा पाऊस पाडला या खेळपट्टीवर. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू थांबेल का? नाही, फेकून दिले चेंडूला सीमा पार. बिग षटकार. तर बघा राजच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. धावफलक पूर्णपणे वेगवान. आता मोठा फटका डीप बॅक स्क्वेअर लेटच्या दिशेने एक धमाका शॉट. चेंडू सीमा पार. सिक्सर. मध्ये आपण पाहतो सॉफ्ट हँड में. आत्ता मात्र सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो राज्याच्या माध्यमातून. दुसरी धाव आम्हाला घ्यायची आहे. हो, घेऊन दाखवीन मी धाव. काय रनिंग पाहतो आपण दोन खेळाडूंमध्ये आपण पाहिलेला तालमेल. आणि हे 2 धावा मात्र नक्की धावफलकाला पुढे नेत असताना आपण पाहतो. 44 धावा. तिसरी षटक मार्ग. आता मात्र मजबूत स्थितीत जाऊन पोहोचलाय टीम म्हातार्डे. सॉफ्ट हँड में खेळत असताना दुसरी धाव घेतील का? हो, धोकेदायक ठरेल का? नाही, तो व्यवस्थित नव्हता. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवर दुहेरी धावा आपण पाहिल्या. आणि या ठिकाणी पंच लगेचच इशारा करताना 3 षटकं या ठिकाणी संपन्न झाले. 3 षटकांच्या संख्येनंतर नाणेफेक हारल्यानंतर मात्र फलंदाजी करणाऱ्या म्हातार्डी संघाची धावसंख्या 46. चे 46 धावा धावफलकावर आपण पाहतो. 3 षटकात बनवले गेले ते म्हातार्डेने. आणि 4थं षटक गोलंदाज ज्याला उंबरली टीमचा लासित मलिंग समजलं जातं. गेले कित्येक वर्ष उंबरली संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा हा गोलंदाज आपण मैदानाच्या हातमध्ये पाहतो. सोमनाथ भोईर दिशा भरकटला पहिल्या चेंडूवर आणि लगेचच फिल्डिंग
उंबरली टीमचा रिव्ह्यू लॉस झाला या ठिकाणी हा. स्विच हिट करायचा होता या ठिकाणी आणि चेंडू डॉट. पहिला चेंडू जरूर या ठिकाणी खराब फेकला होता सोमनाथ भोईरनं. तदनंतर मात्र एक वेगवान चेंडू आपण पाहिला आणि डॉट चेंडू फेकला. ही खासियत आहे. जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी सोमनाथ भोईर आला तेव्हा मात्र अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आता स्टेट डाऊन डगावून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हो, क्षेत्ररक्षण झालं चांगल्या पद्धतीने. तो व्यवस्थित नव्हता परंतु जास्ती काही नुकसान झालं नाही त्या ठिकाणी टीम उंबरल्याचे. ही सिंगल मात्र नक्कीच धावपलकाला पुढे नेईल. 48 आकड्यावर 4थं षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी. 5 षटकांची मॅच आणि या 5 षटकांच्या मॅचमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर उंबरली संघाच्या कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केले या ठिकाणी टीम माथार्डीला फलंदाजीसाठी. आत्ता भरपूर बाहेर निघाला. एक खासियत आहे या गोलंदाजाचे. थोडासा काहीतरी मला वाटतं या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेणार. हेच हेरले पंच श्रीनाथ पाटील आणि पुन्हा एकदा एक अवंतर धाव 49 धावा आपण पाहतो धावपलकावर. थोडासा काहीतरी मला वाटतं या ठिकाणी गोलंदाजीचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस तर आहे त्या ठिकाणी. चेंडू थांबेल का नाही पाहता पाहता चेंडू सीमा पार चौकार. बंधुनो, सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए. स्विच हिट का फटका आपण पाहिला आणि 4 धावा वसूल करताना आपण पाहिलं या ठिकाणी राज आता सरळ हातने या ठिकाणी चूक केली क्षेत्ररक्षकाने आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. चेंडू सीमा पार धावा 4 चौकार. चौकाराने मात्र धावपलक वेग पकडत असताना आपण पाहतो. आता मोठा धमाका ब्लास्ट पाहतो आपण. या राजने या गोलंदाजीवर राज केलं मला तरी वाटतं. चेंडू भिरकावून दिला प्रेक्षक दर्गामध्ये. 6 धावांसाठी षटकार. तर बघा आपल्याला सलामीसाठी का पाठवलं गेलं होतं ते मात्र या खेळपट्टीवर दाखवून देतो. सलामीचा फलंदाज आपण पाहतो राज. आतापर्यंत माझ्या स्कोरर या ठिकाणी मला सांगतात 48 धावांवर खेळत होता राज आणि ही सिंगल येईल का डबल येईल. हो, दुसरी 50 कंप्लीट. बंधूंनो, जरा फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या वाजवा राजसाठी. कालच्या दिवसामध्ये आम्ही 150 केवळ 1 धावाने हुकलेली पाहिली. ती म्हणजे मोकाशी पाड्याचा फलंदाज विनोद यंदारकर याचे. आणि कालच्या दिवसामध्ये अजून एक 50 झाली होती. कल्पेश गोवारी, कौसा संघाचा कल्पेश गोवारीने या मैदानावर काल 50 मारली होती. आणि आज मात्र या दुसऱ्या सामन्यात माथार्डी संघाचा राज मात्र 50 पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स बाय राज. काय फलंदाजी केली राजने. शेवटचा गोलंदाज निर्भयवर केलेलं आक्रमण आणि चेंडूला फेकून दिलं सीमा पार षटकार.
बॉल द्या, बॉल द्या. राकेश आला आला बोल चला. बघा यानंतरचा सामना होणार आहे नागाव विपक्ष भोपर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. टॉससाठी आपण त्वरित हजर राहायचं आहे. सॉफ्ट हँडने खेळत असताना बॅक टू बॉलर शॉट आपण पाहिला. थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं आपल्या पॉलर थ्रूमध्ये पाहिलं गोलंदाजाचं. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेटचं प्रात्यक्षिक दाखवताना पुन्हा एकदा घेतल्या गेल्या 2 धावा आपण पाहतो. स्ट्रायकिंगचा फलंदाज विकीला आपण पाहतो. ज्या पद्धतीने 50 धावा पूर्ण केल्या सलामीवीरानं, खरोखरच त्याच्या कामगिरीला दाद द्यावीशी अशी वाटतं. कारण सलामीवीराची जिम्मेदारी कशी असते ती मात्र व्यवस्थितपणे पार पाडली राजनं. लोअर फुलटॉस चेंडू आता मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक होता बनला दर्शक. चेंडू सीमा पार चौकार. आत्ता मात्र मजबूत स्थिती जाऊन पोचलाय तो फलंदाजी करणारा म्हातारेडी संघ. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात आपण मी मगाशीच म्हटलं होतं की धावांचा दुष्काळ, आता मात्र धावांचा सुकाल. याचं कारण काय असेल तर बंजूंनो राजची 50 आणि तदनंतरच्या फलंदाजाने केलेली चांगली फलंदाजी. धावफलक आपण पाहतो तब्बल 77, 77 धावा. आणि 77 धावांमध्ये अजून एक षटकार लिहा. चेंडू सीमा पार सिक्सर. तर बघा 5 षटकांच्या सामन्यातील उच्चांक मला वाटतं मोडीत काढला. जो काल आपण पाहिला होता मोकाशीपाडा संघाचा 79 धावांचा, तो मात्र मोडीत काढला टीम माथार्डीने. पुन्हा एकदा डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू फरार झालाय त्या ठिकाणी सीमा पार.
आहे त्या ठिकाणी सामना चालू करा लगेचच. फक्त चौकार आपण पाहतो. चौकाराने मात्र धावफलक वेग पकडत असताना तब्बल 87 धावा या स्पर्धेचा विक्रम मात्र आपल्या नावे केला. या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या ते म्हातारडेने काय फलंदाजी केली. त्यांचा सलामीवीर राज. आत्ता मात्र चेंडू लवकर खेळला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. 5 षटकं या ठिकाणी बंधूंना संपन्न झाले आणि नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला म्हातारडी टीम 5 षटकात निर्धारित बनवल्या गेल्या धावा